राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आदेशाने पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यांचे आदेश प्राप्त झाल्याच्या नंतर शिवसेना आणि शिवसेनेशी अंगीकृत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करून त्यांना त्यांचे नियुक्तीचे आदेश आपण या ठिकाणी दिलेले आहेत। आणि आदेश दिल्याच्या नंतर युवा सेनेचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी निश्चय केलेला आहे की येणाऱ्या महिन्याभराच्या आत पाचोरा आणि भडगाव तालुक्यातून किमान 1,00,000 सभासदांची नोंदणी शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या माध्यमातून करू, अशा पद्धतीचा निश्चय शिवसेनेच्या, युवासेनेच्या आणि महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। मी राज्याचे मुख्य नेते आणि युवा सेनेचे नेते आदरणीय श्रीकांत शिंदे साहेब आणि एकनाथजी शिंदे साहेब यांना आश्वासित करतो की आम्ही केलेला निश्चय हा जून एंडपर्यंत 100% पूर्ण करून 1,00,000 सभासदांची नोंदणी या पाचोरा आणि भडगाव मतदारसंघात करू, अशा पद्धतीची ग्वाही आपल्या माध्यमातून माननीय दोघेही नेत्यांना या ठिकाणी देतो। याच्याबरोबरच आमच्या ज्या आता तालुकास्तरीय नियुक्त्या झाल्या, या तालुकास्तरीय नियुक्त्या झाल्याच्या नंतर सगळ्यांनी 25 तारखेच्या आत 100% नियुक्त्या करण्याचं ठरवलेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्या अल्पसंख्याक आघाड्या किंवा शिवसेनेशी संलग्न असलेल्या जेवढ्याही संघटना असतील त्याच्या तालुका स्तरावरून निवड झालेल्यानंतर खालच्या सगळ्या नियुक्त्या येणाऱ्या 25 तारखेच्या आत होणार आहेत आणि 25 तारखेला सगळ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुन्हा नियुक्तीपत्राचे आदेश आपण त्या ठिकाणी देणार आहोत।